नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे की नीट UG 2026ची परीक्षा संपली आणि विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप सारे कन्फ्युजन निर्माण झालं आहे। त्याच संदर्भात मी आज सर्वात महत्त्वाचा आणि कट ऑफच्या संदर्भामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा काल झालेल्या नीट UG 2000 परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या जे काही आजपर्यंत जे फोन येतात त्यानुसार पेपरच्या लेवलवरती वर्षाच्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा पेपर जरासा टफ लेवलमध्ये होता आणि त्यामुळे यामध्ये जर आपल्याला ॲनालिसिस बघायला गेलं तर फिजिक्सचा जो टॉपिक होता तो खूपच कठीण होता। एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अगदी 10 ते 15 मार्क म्हणजे गेल्या वर्षी जवळपास 45 पैकी फक्त 10 प्रश्न सोडवता येत होते, 10 ते 12। खूप चांगला प्रयत्न केला तर यावर्षी 15 ते 18 पर्यंत किंवा 20 पर्यंत प्रश्न सोडवता येऊ शकणार आहेत। बऱ्याच जणांनी 45 प्रश्न सोडवलेले नाही आढळले, त्यामुळं हा डिफिकल्टी लेवल एकदम टफ लेवलला गेलेला आहे। केमिस्ट्री मॉडरेट टू टफ, परंतु आपण ह्याला टफच म्हणता येईल। एकंदरीत गेल्या वर्षीपेक्षा केमिस्ट्री खूप टफ लेवलला आहे। बायोलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला गेलं तर सर्व गोष्टी अगदी सिस्टमॅटिक आणि सोप्या पद्धतीने 320 ते 340 पर्यंत स्कोअर करायला काहीच हरकत नाही। मात्र फिजिक्समध्ये आपल्याला 80चा स्कोअर गाठणं सुद्धा कठीण होणार आहे आणि सर्वात चांगला स्कोअर म्हटलं तर 100 असेल, 110 वगैरे। केमिस्ट्रीमध्ये मात्र जवळपास 100 ते 120च्या आसपास स्कोअर होऊ शकतं आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्कोअर होण्याची शक्यता फार कमी वाटते। त्यामुळे कट ऑफवरती जर पाहायला गेलं तर 720 पैकी 720 मार्क पडणारा विद्यार्थी नसणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एक विनंती आहे की कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका, कसल्याही प्रकारची चिंता करू नका। पेपर अवघड असेल तर कट ऑफ जो आहे तो सुद्धा सर्वात कमीच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कट ऑफचा आणि मार्क्सचा ह्या म्हणजे पेपर जर अवघड असेल तर सर्वांनाच अवघड आहे। त्यामुळे तुम्हाला काहीही गरज नाही की तो पेपर टफ असेल तर आपल्या स्कोरला ॲडमिशन मिळेल किंवा नाही। ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॉलेज आणि कोर्सचे वाटप हे बऱ्यापैकी ऑल इंडिया रँकनुसार केले जाते। कमी मार्क्स मिळाले तर चांगले कॉलेज आणि चांगले कोर्स मिळण्याची शक्यता कायम असते। शांत राहा, सकारात्मक विचार करा, यश 100% मिळण्यासाठी आम्ही तुम्हाला 100% सोबत आहे। सध्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये खूप सारे प्रश्न आहेत, मला MBBS मिळेल का, गव्हर्नमेंट मिळेल का, प्रायव्हेट मिळेल किंवा डीममध्ये जावं लागेल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून घ्यावं लागेल, किंबहुना या संदर्भात खूप सारी चर्चा आहे। समजा घ्यायचं असेल तर फीस किती लागेल, कट ऑफ किती असेल, त्याचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ किती आहे, माझ्या कॅटेगरीला फीस किती भरावी लागेल, मला कोणतं कॉलेज मिळालं, गव्हर्नमेंट प्रायव्हेट असेल का डीम असेल, त्याच्यामध्ये संधी मिळेल का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी जवळपास 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीने देणार आहे। त्या म्हणून शांत राहा, सकारात्मक विचार करा आणि अधिकृत माहितीची माझ्या वाट पहा। मी तुम्हाला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून A to Z गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। योग्य माहिती मिळवण्यासाठी योग्य क्रम असा आहे, सर्वप्रथम NTA ची ऑफिशियल आन्सर की येईल हे लक्षात घ्या। सर्वात ऑथेंटिक जर सगळ्या गोष्टी पाहायच्या म्हणलं तर पहिल्यांदा सर्वप्रथम NTA ची ऑफिशियल आन्सर की येईल, त्यानंतर OMR शीट येईल आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस उपलब्ध होतील। त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत ते ॲक्युरेट आपल्याला चेक करता येऊ शकतात आणि शेवटी तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि आपलं स्कोर कार्ड येणार आहे। सध्या सोशल मीडिया आणि विविध ग्रुपमध्ये फिरणाऱ्या कट ऑफच्या अंदाजावरती बऱ्यापैकी विश्वास ठेवू नका, कारण हा जो अंदाज असतो तो सॅम्पल साईजवर अवलंबून असतो। आपण किती सॅम्पल साईज घेतो म्हणजे आपल्याकडे येणारी फोनची संख्या किती आहे किंवा त्याच्यावरती अवलंबून राहत आहे। हा सॅम्पल साईज संपूर्ण भारत देशाचा असू शकत नाही, त्यामुळे ॲक्युरेट होत नाही, परंतु सर्वांचा एकंदरीत बघायला तर जवळपास आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो। त्यामुळं आमच्या प्राथमिक विश्लेषणानुसार नीट UG 2026चा कट ऑफ हा नीट 2025च्या तुलनेमध्ये काही प्रमाणात म्हणजे 5 ते 10 मार्कांना कमी किंवा जास्त, म्हणजेच ऑल इंडिया कोट्याचा आसपास 520 ते 25 ते 30च्या आसपास राहील। ऑल इंडिया कोट्याचा ओपन EWS आणि OBCचा कट ऑफ राहील। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधला जो गेल्या वर्षी 506 मार्काला शेवटचं कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळालेलं होतं तेच आपल्याला 500 पासून 510 पर्यंत राहील असा अंदाज सध्याच्या मितीला वाटतं आहे। जो खूप सारे फोन येतात, काही काउन्सिलरशी, काही तज्ज्ञांशी, काही विषय तज्ज्ञांशी बोलणं झालं त्यानुसार वाटत आहे। त्याचबरोबर दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा की प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला किती मार्क्स असतील तर मिळू शकणार आहे। तर दरम्यान
इकडे आपल्याला मिळतं 460 ते 65 ते 480पर्यंत हा कट ऑफ असू शकणार आहे. तुम्हाला रँक 85 ते 90,000 जर ऑल इंडिया रँक असेल तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळेल. आणि दरम्यान 40 ते 55,000च्या आसपास वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जर तुम्हाला रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपल्या सर्वांना एक उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर उत्तम मार्गदर्शन योग्य सल्ला घेण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी तुम्ही प्रोग्राम जॉईन करा. योग्य मार्गदर्शन, व्यक्तिगत सल्ला, प्रत्येक टप्प्यावरती अपडेट्स, कोर्स आणि कॉलेजची निवड, मार्गदर्शन तुमच्या आयुष्याच्या यशासाठी 100% आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्वसाधारणपणे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो आमचा कट ऑफच्या संदर्भामधला जो विश्लेषण आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.